कढईमध्ये कढीपत्ता गरम झाल्यावर आपण त्यामध्ये हिरवी मिरची परतून घेऊयात। त्यामध्ये लागणारं साहित्य पहिल्या व्हिडिओमध्ये याची रेसिपी टाकलेली आहे। आता हळद टाकली थोडीशी। आता एक सारखे हे जिन्नस भाजून घेतल्यावर त्यामध्ये मी बटाटा टाकते आणि एकसारखा परतून घेते, जेणेकरून आपली चटणी सगळ्या बटाट्याला लागली पाहिजेत आणि आपल्या वड्याची अजून टेस्ट वाढली पाहिजे। एक सलग असं बारीक करून घेतल्यावर ते जिन्नस चवदार होईल। हे बघा, आपले बटाटे एकदम भाजून झालेले आहे बघा, इतके छान। आता हे वडेही केले, थंड होऊ द्यायचं बॅटर आपलं थोडंसं आणि मग नंतर वडे करायला घ्यायचं। आता मी कढई घेतली, त्यामध्ये तेल गरम करते। आता हे वडे आपण अगोदर वडापावची आपण चटणी करून घेऊया। आता शेंगदाणे तळून घेते। अगोदर बेसनाची बुंदी तळून घेतली आणि हे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे। लालसर कलर आला की हे शेंगदाणे तळलेले आपण काढून घेऊया। हे आता थंड होऊ द्या, आपण तोपर्यंत वडे तळून घेऊया। या बेसन पिठामध्ये मी खायचा सोडा वापरलेला नाही आहे। ओवा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हे वडे एकदम आपले परफेक्ट झालेले आहेत बघा, किती छान। अजिबात वडे आपले तेल जास्त शोषून घेत नाही आहेत, कारण की खायचा सोडा न टाकल्यामुळे। आता ही आपण वडापावची चटणी तयार करू। त्यामध्ये लागणारं जिन्नस मी लसूण टाकला होता आणि लाल मिरची पावडर आणि थोडी जिरी, चवीनुसार मीठ टाकलं। ही आपली वडापावची चटणी तयार।